देव पवित्र आहे, देवाचं ठिकाण पवित्र आहे, आपण त्या देवाला मानतो, पण त्या देवावरती दुकान चालवणारे मात्र चतुर व्यापारी आहेत हे लक्षात घ्या. आपण मंदिरामध्ये जातो, डोळे मिटून दानपेटीमध्ये आपण पैसे टाकतो. आपल्याला वाटतं की आपण ते देवाला दिले, पण पैसा कुठं जातो? भक्त निवास दुसऱ्याच कोणीतरी बांधून दिलेलं असतं आणि आपण तिथं गेल्यानंतर आपल्याकडून त्या भक्त निवासात राहण्याचे सुद्धा पैसे घेतले जातात आणि तशा सुविधा सुद्धा दिल्या जात नाही ज्या खाजगीमध्ये दिल्या जातात. त्यानंतर काही ठिकाणी तर चप्पल ठेवायला सुद्धा पैसे द्यावे लागतात. देवाचा प्रसाद सुद्धा ही मंडळी फुकट देऊ शकत नाही, त्याचे सुद्धा पैसे घेतात. देवाच्या नावाने प्रसादालय चालवलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या ताटाचे पैसे घेतात आणि ते ठेवतात किती 2 ते 3 तास चालू ठेवतात. माणूस 24 तास तिथं त्या लाईनीमध्ये लागलेला असतो आणि असं असताना सुद्धा मात्र 1-2 तास ते चालू ठेवायचं, नंतर बंद ठेवायचं. म्हणजे दान करायचं आपण, राहण्याचे पैसे द्यायचे आपण, खाण्याचे पैसे द्यायचे आपण, प्रसादाचे पैसे द्यायचे आपण. मग हे लोक आपण जे दान करतोय त्याचं काय करतात? आपण यांना विचारत नाही, कारण आपल्या देवावरती आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे. पण लक्षात ठेवा, भक्ती, श्रद्धा, विश्वास देवावर ठेवा. देवाच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांना जाब विचारायलाच पाहिजे. आजचे खरे देव कोण आहेत हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अरे बाबा आमटेंचा परिवार बघा, सिंधुताई सपकाळांचा परिवार बघा, त्यानंतर अभिजित आणि डॉक्टर राणी बंग यांना बघा, मेधा पाटकरांना पहा. अशा पद्धतीने किंवा प्रकाश कोठारी आणि रवींद्र कोल्हे हे मेळघाटामध्ये काम करतायत. तर ही मंडळी आहेत आजचे देव. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. रोकडा देव जर कुठं असेल तर तो चांगल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये आहे. त्या चांगल्या लोकांना मदत करणं हीच देवाची खरी प्रार्थना आहे, खरी पूजा आहे.